गणपती घेऊन जात असताना सोलापुरात झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत। सोलापुरातील कुंभार येथील नवीन विडी घरकुल ते सोलापुरातील लष्कर येथे छोटा हत्ती चारचाकी वाहनातून गणपती घेऊन जात असताना भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये अंदाजे 12 ते 14 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये अर्थातच सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आला असून ही घटना समजताच त्या ठिकाणी पोलीस देखील हजर झाले। नंदिनी तायप्पा मैत्रे वय 15 राहणार सरस्वती चौक, गणेश नरसिंग मच्छा वय वर्ष 16, प्रशांत विजय नवगिरे वय 15, नरसप्पा चिन्ना पगोलू वय 18, गोविंद लक्ष्मण काळे वय 36, नरसप्पा सिद्धाराम चिन्ना पगोलू वय 54, राकेश लक्ष्मण पिल्लोळू वय 12, लक्ष्मण पिल्लोळू वय वर्षे 10, सोनाली चिन्ना पगोलू वय 21, आकाश चिन्ना पगोलू, नागेश चिन्ना पगोलू, प्रशांत नवगिरे, आकाश चिन्ना पगोलू आणि रमेश म्हेत्रे अशी जखमींची नावं आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे तसंच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी जखमींची विचारपूस केली। यावेळी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला असून या घटनेविषयी अधिक माहिती जखमींच्या नातेवाईकांनी आणि मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं श्रीची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे। याच्यामध्ये 10 ते 15 लोक जखमी आहेत। त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत, लहान मुलं जखमी आहेत, मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायव्हर असेल त्याच्यावर कठोर से कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा जाममुनी मोर्चा समाज रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल। विराजमान झालीये बाप्पाची स्वारी, चैतन्य पसरलंय महाराष्ट्रात घरोघरी। मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी। काढा बाप्पा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा ईमेल आयडी वर आम्हाला पाठवा। सर्वोत्तम सेल्फीला मिळणार आकर्षक बक्षीस। तेव्हा ABP माझा आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सव आनंदाचा। बाप्पा माझा 7 सप्टेंबर पासून दररोज फक्त ABP माझावर।